आज पहाटे सकाळी सकाळी उठून बाहेर बघते तर मस्त पावसाची बरसात सुरू झालेली होती। तर सर्वांना माझ्या नमस्कारांनी। आजच्या दिवसांची सुरुवात सुद्धा खूप छान झाली। सकाळी उठली, ज्योत वगैरे लावून झाल्यानंतर मी गेली फिरायला। तर पाऊस कमी कमी म्हणजे बुंदबुंदच येत होता। तर गेल्यानंतर एवढं पाऊस वाढून गेलं की आम्ही दोघेही ना ओले होऊन गेलो। बापरे, म्हणलं आज फर्स्ट टाइम की आपण फिरायला आलो आणि पावसामध्ये भिजलं। हो ना म्हणते, तर खूप थंड थंड वाटलं। घरी आल्यानंतर मला म्हणतात आता ना मस्त गुळाची अद्रक हळदवाली चहा ठेव। तर म्हणलं चला ठीक आहे, आज साखरेची नाही पण तू अद्रकवाली चहा करू, अद्रक गुळाची चहा करू। तर मग मस्त अद्रक हळद गुळ वगैरे घालून चहा घेतली आणि चहाच्या पोर्चमध्ये बसून खूप छान असा मजा घेतली थंड्या थंड्या हवेच्या। मग इकडे मला कांदा भजिया बनवायचे होते, आलू कांदा। तर मी म्हणलं आता थोडं मैदा वगैरे रवा वगैरे घालून मस्त इकडे मिश्रण भज्याचं तयार केली। चला म्हणलं आता गरम गरम पकोडे करू आणि सकाळी सकाळी पकोड्यांचा नाश्ता करू। तर उत्कर्ष साध्या तर खुशच झाले, सकाळी सकाळी पकोडे बनवत आहेत बा आमच्या इथं म्हणून। आणि साहेब झोपून गेले। चला मग मस्त पकोडे वगैरे केली आणि उत्कर्ष साध्यानी मी मस्त खाण्याची मजा घेतली। म्हणलं चला आज पकोडे खाऊ। मग झाली उत्कर्षची क्लासची वेळ। तर उत्कर्ष आपल्या क्लासला निघून गेलं। त्याला हाय बाय करत मी माझे कामं आटपून गेली माझ्या दुकानमध्ये। माझ्या दुकानामधलं झाडू पोछा कामं करून मला जायचं होतं आज हवनीला, हवनकार्य होतं। तर मी हवनीला जायला निघाली आणि नेहमीच हवनकार्य बैठक असली का मी कधीच सोडत नाही। जेव्हा मला जमलं नाही तेव्हाच जात नाही। तर भेटू नेक्स्ट, बाय।